पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। गेली अनेक वर्ष माझ्या अशील वर्षा या त्यांचा त्रास सहन करत आलेले आहेत, पण आता मात्र त्यांना जगणं मुश्किल झालेलं आहे। तेव्हा माझ्या अशील वर्षा यांना हा घटस्फोट खूप महत्त्वाचा आहे। दॅट्स ऑल माय लॉर्ड। ॲडव्होकेट इनामदार। येस मॅम। युअर ऑनर, माझे वकील मित्र राघव कर्णे यांनी आता मांडलेले सगळे मुद्दे अगदी योग्य आहेत। म्हणजे लग्नानंतर आपल्या जोडीदारावर आपला पूर्णपणे हक्क असतो आणि आपण त्या हक्कामुळे त्याच्याशी कसेही वागू शकतो, त्याला कुठलीही वागणूक देऊ शकतो असा समज असलेला समाज आपल्याकडे आहे आणि कायद्याचा त्याच्यासाठी आपण कसाही वापर करू शकतो असाही एक समज आहे। बट युअर ऑनर, माझे क्लायंट ह्याच्यावर केले गेलेले सर्व आरोप हे दादांत खोटे। तुम्हाला माहितीच आहे की आपल्या देशातले अनेक कायदे हे महिलांच्या बाजूने आणि त्यामुळे अनेकदा महिला त्याचा गैरवापर करताना आपल्याला दिसतात। हाही प्रकार त्यातलाच आहे हे मी तुमच्या समोर नक्की प्रूव्ह करेन आणि त्यासाठी मी मिसेस वर्षा अतुल भूतकर यांची साक्ष घेण्याची तुमच्याकडून परवानगी मागतो। यू मे। माय लॉर्ड, माझ्या अशील वर्षा यांची मनस्थिती नाही आहे की आता ह्यांच्या प्रश्नांना काही उत्तरं ते देऊ शकतील। तेव्हा माझी तुम्हाला विनंती आहे, एक थोडा वेळ आम्हाला मिळू शकेल का? आय रिक्वेस्ट। ओके, द कोर्ट विल टेक 20 minutes शॉर्ट ब्रेक। थँक्यू माय लॉर्ड। वर्षा, अजिबात घाबरू नकोस। हे बघ, आपली बाजू खूप स्ट्रॉंग आहे, सगळ्या गोष्टी आपल्याच बाजूने होणार आहेत। खरंच वर्षाताई, घाबरू नका बरं तुम्ही। त्यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं द्यायची आहेत तुम्हाला। ह्या सगळ्या गोष्टींना आता धीटानं सामोरं जायला हवं तुम्ही। बरोबर आहे आनंदी, पण दादा इथे येईपर्यंत ना मी स्वतःला खूप समजावलं, खूप धीर एकवटला, पण इथे आल्यावर त्या अतुलला बघितलं आणि अंगातलं सगळं बळच गेलं। दादा, त्याच्यासमोर काय बोलायचं ना मला नाही कळत। आपण असं करू शकतो का? आपण त्या अतुलला बाहेर जायला सांगू शकतो का? प्लीज दादा, म्हणजे तो नसला ना की मला बोलता येईल ना व्यवस्थित। वर्षा, असं नाही करता येत दादा, मला खूप भीती वाटते रे त्याची। अशा अनेक गोष्टी आहेत ज्या मी तुम्हा दोघांना कधी नाही सांगू शकले। मला मला नाही बोलायचंय त्याच्यासमोर, मला खूप भीती वाटते त्याची।
आनंदी आनंदी तू सांग ना दादाला काहीतरी करायला. वर्षाताई हे बघा, असं समजा की हा शेवट आहे. एकदा काही केस पूर्ण झाली ना की तुम्हाला अतुल भाऊंचा चेहरा नाही बघायचा आहे. कळतंय तुम्हाला? ही संकटाने भरलेली दरी तुम्ही आत्मविश्वासाने पार केली ना वर्षाताई, तर मागे वळून बघायचं नाहीये तुम्हाला परत. नंतर तुमच्या आयुष्यात सगळं चांगलं होणार आहे, सगळं चांगलं होणार आहे. हाय, तुम्ही कॅन्टीन शोधताय? ते तिकडे आहे पलीकडे. नाही अहो मी कॅन्टीन का शोधेन? नाही, नवीन येणारी माणसं कॅन्टीन शोधतात ना. तुम्ही पहिल्यांदाच आलात? ते पहिलीच खेप आहे तुमची, 100%. नाही त्याचं काय ना, आमच्यात अहो बरेच वेळेला पैज लागते की कुठला माणूस पहिल्यांदा आलाय, कुठला माणूस इथे रुळलेला आहे, म्हणून विचारलं. हा मग मी पहिल्यांदाच आलो इथे. मग कसं वाटलं आमचं कोर्ट? छान आहे ना? हो असं काय विचारताय? कोर्ट ठीक आहे, फिरण्याची जागा आहे का? हा कोणाला यायला आवडेल कोर्टात? अहो आम्हाला रोज यायला लागतं इथे. कारण तुम्ही वकील आहात. तुम्ही? मी शिवानंद गावडे, नंदू. माझा आहे ना गणपतीचा कारखाना आहे आणि नाही तसं नाही विचारत आहे. म्हणजे मी वकील आहे, तुम्ही कोण असं नाही. मग तुम्ही आणि वर्षा? अच्छा तसं. हां, मी वर्षाचा मित्र. अच्छा, कामावरचा? नाही कॉलेजमधला. कॉलेज? हां. ह्या बात आहे हो. म्हणजे फारच खास मैत्री दिसते तुमची. कारण काय ना, आमच्या इथे या असं कोर्टात एवढी खास मैत्री असल्याशिवाय कोणी कोणासाठी येत नाही ना. मला असं कळलं तुमचं आणि तिचं. अहो नाही हो, तसं काही नाही. नक्की? नाही तसं नाही. म्हणजे मला ती वर्षा आधीपासून आवडायची, अगदी 13 वर्षापासून, कॉलेजपासून. क्या बात आहे. 13 वर्ष तुम्ही तिच्यासाठी थांबलात? हो. अमेझिंग आहे. म्हणजे हल्ली हे फार दुर्मिळ आहे. हे खरंच पाहायला मिळत नाही. आणि हल्ली मुलांच्या एका वर्षात 13 होता. अरे बाप, तुम्ही एकीसाठी 13 वर्ष? हो. ह्या बात आहे. पण तिलाही तुम्ही आवडत असाल? नाही ना, तिला मी नाही आवडायचो कॉलेजमध्ये. म्हणजे आता असं काही बोलू नका. तुम्ही दोघं माझ्या बरोबर असाल ना, तर मला कसलीच भीती नाही वाटणार. वर्षाताई, आणि तुम्हाला बोलताना जर भीती वाटली ना, तर असं समजा की मी आहे तुमच्यासमोर. आतापर्यंत तुमच्या मनातल्या सगळ्या गोष्टी तुम्ही मला सांगत आल्या आहेत ना, तर असं समजा मी आहे आणि मला तुम्ही सगळं सांगताय. ऑल ओके? वेगळ्या? या चला. म्हणजे तिचं कामाचं ठिकाण माहिती आहे तुम्हाला? अहो, तुम्हाला मी आत्ता पत्ता नाही का सांगितला? हा असा पितळ आहे, तिथून राईट. जाऊया आतमध्ये. विराज, ब्रेक टाइम ओव्हर होत आलाय. येस, मी आयात. या या. काय बोललास तू? काय विचारत होता तो तुला? ते माझं आणि वर्षाचं काय रिलेशन आहे, वर्षाबद्दल चौकशी करत होते. पण आणि का आणि काय नाही, असं सहज गप्पा मारत होते. तू सांगितलंस काय त्यांना? हा म्हणजे गप्पा मारल्यासारखे खूप सहज बोलत होते. सहज काहीच घडत नसतं नंदू इथे. त्याच्या पुढे शांत राहायचं, काही बोलायचं नाही. कोणी तुझ्याशी काही बोलायला आलं, विचारायला आलं, आधी येऊन मला भेटायचं.
अजिबात काही कोणाशी बोलायचं नाही. वर्षा, Mr. Inamdar, you may proceed. मिसेस वर्षा अतुल भुतकर, मला माहिती आहे की या केसचा काहीही निकाल लागला तरी एक स्त्री म्हणून सगळ्यात जास्त त्रास तुम्हाला होणार आहे. कारण कुठल्या स्त्रीला आपला संसार मोडलेला आवडेल, बरोबर ना? मी सांगितलं होतं याला की मला डिवोर्स दे म्हणून, म्हणजे आपल्या दोघांना इथपर्यंत यावं लागणार नाही. पण याने ऐकलं नाही माझं. हा सारखा त्रास देत होता मला आणि घरापर्यंत यायचा, खूप खूप त्रास द्यायचा. म्हणून मग याची आम्ही पोलीस कंप्लेंट केली शेवटी. वर्षा काय करतेस? वर्षा प्लीज बोलू नकोस. काही विचारल्याशिवाय काहीही बोलू नकोस. मिसेस वर्षा, तुम्ही कायद्याचा आधार घेतला त्याबद्दल मला तुमचा आदरच आहे. म्हणजे प्रत्येक नागरिकाला आपल्यासाठी कायदा आहे हे वाटायलाच हवं. पण मला एक गोष्ट सांगा, जेव्हा ही गोष्ट तुमच्या बरोबर घडली, जेव्हा तुम्हाला रस्त्यात त्रास दिला गेला, तेव्हा घरातल्यांपैकी, तुमच्या नातेवाईकांपैकी, तुमच्या मित्रमंडळींपैकी तुमच्या बरोबर कोणी होतं? युअर ऑनर, मला वाटतं मिसेस वर्षा यांना काही गोष्टी आठवत नाहीयेत किंवा त्या सोयीस्कररित्या काही गोष्टी विसरतात. तेव्हा या पेनड्राईव्ह मध्ये काही फोटोज आहेत आणि एक व्हिडिओ आहे जो मी इथे प्ले करण्याची तुमच्याकडे परवानगी मागतो. Permission granted. थँक्यू मॅडम. मी एकटा पडलोय. तिची काळजी वाटते मला. तो नंदू तिच्या आयुष्यात आला ना तेव्हापासून ती तशी वागते. माझी वर्षा माझ्याशी वागलीच नसती. चिंगी समोर हा विषय काढायला नकोय. तू काय करताय बरं? आणि नसेल बोलायचं वर्षा त्यांना तुमच्याशी तर कशाला आग्रह करताय? हो, मी कोणाकडे न्याय मागायचा सांगा ना. हा, संसार केलाय मी वहिनी तिच्या बरोबर. वहिनी आतला तुम्ही समजावून सांगा ना तिला. संसार मोडायला निघाली ती माझा. तू बाहेर निघता जावई. अरे जावई होताच आता नाहीये, कळलं ना? आणि तू वर्षाताईंच्या आयुष्यात ढवळाढवळ करायची सोडून द्या. साहेबांनी सांगितलं तुला वरती सोडायचं नाही म्हणून. चल चल. तुझा माझ्याबद्दलचा जो काही राग असेल पाय सोड, पाय सोड, पाय सोड. मला मान्य तिच्या आयुष्यात दुसरा माणूस आले, पण म्हणून माझं प्रेम कमी होत नाही ना. तू सोड. ती इथे राहते, तिच्या मर्जीने राहते. मी नाही सांगितलं तिला. मॅडम जरा पॉज करा. थँक्यू. मिसेस वर्षा अतुल भुतकर, तुम्ही खुश नव्हता त्या लग्नामुळे? नाही. अच्छा, म्हणून तुम्ही तुमच्या मित्राबरोबर अफेअर केलं आणि म्हणून माझा क्लायंट तुम्हाला डिवोर्स द्यायला तयार नव्हता. कारण काय आहे ना, कुठल्या नवऱ्याला आवडेल की आपल्या बायकोचं कोणाबरोबर तरी लफडं असावं, नाही? नाही, माझं तू बरोबर अफेअर नाहीये. ओके, तुम्ही रडू नका. मी मान्य करतो की तुमचं त्याच्याबरोबर अफेअर नाहीये.
आपण मग हे फोटोज काय सांगतायत? हा, नंदू फक्त मित्र आहे माझा. गेली 13 वर्ष त्याला तुम्ही आवडायचा. ऑब्जेक्शन मलॉट. ऑब्जेक्शन ओव्हररूल्ड. कॉलेजमध्ये असल्यापासून त्याला तुम्ही आवडायचा. तुम्ही नवऱ्याला सोडून माहेरी गेल्यापासून तो तुमच्या घरी सारखा फ्रिक्वेंटली येतो काय? तुमच्या बरोबर तुम्हाला ऑफिसला सोडायला येतो काय? तुमच्या बरोबर बागेत बसायला येतो काय? म्हणजे मैत्रीमध्ये गळ्यात गळे घालून बागेत बसणं हे नक्की कुठल्या संस्कृतीत बसतं? मिसेस वर्षा अतुल बुतकर, अहो या फोटोज मध्ये तुम्ही तुमच्या मित्राबरोबर किती आनंदात दिसताय. म्हणजे तेव्हा तुम्हाला तुमच्या नवऱ्याचा विसर पडला होता का? अहो ऐका ना, बोला ना काहीतरी. अहो काय बोलतायत ते? वर्ष त्यांना त्रास होतोय त्याचा, थांबवा नाही सगळं. आणि म्हणून मित्राशी लफडं केलं आणि म्हणून ह्यांना माझ्या क्लायंटकडनं डिवोर्स हवाय. ऑब्जेक्शन माय लॉर्ड. कोर्टामध्ये हे जे काही सादर केलं गेलेलं आहे पुरावे म्हणून, ह्याची कुठलीही माहिती मला दिली गेलेली नव्हती. सो काउंटर आर्ग्युमेंट म्हणून त्यांच्या प्रश्नांची उत्तरं देण्याकरता मला तयारीसाठी वेळ हवाय. ओके. कोर्ट तुम्हाला उद्या दुपारी 2 वाजेपर्यंतचा वेळ देत आहे. टिल देन द कोर्ट इज ॲडजर्न. थँक्यू माय लॉर्ड. वर्षाताई, स्वप्नील, पेपर्स. सर सुपर मार्केट. थँक्यू व्हेरी मच. बरंच बाकी आहे. बरं, वर्षा 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 दादा, वर्षा कुठे दिसत नाही. मी पार्किंग मध्ये सुद्धा तिला बघितलं पण नाहीये ती. नाही नाही, ती इथेच असणार. शोधायला पाहिजे तिला. मी या साईडला पाहतो. मी इकडे बघतो. आपण ऑलमोस्ट जिंकलेलोच होतो. राईट. विराज इनामदार, आपण दाखवले ना. येस. तुम्ही खूप मोठे वकील आहात असं ऐकलंय मी. पण काय हो, वाटेल ते बोलता तुम्ही. वहिनी, तुमच्याशी बोलते. तुमच्या बोलण्यानं समोरच्याला काय त्रास होऊ शकतो याची कल्पना आहे तुम्हाला? तुम्ही जे आरोप करताय ना, काय म्हणालात तुम्ही? लफडं. वर्षाताई आणि नंदूदादाच्या मैत्रीला तुम्ही लफडं म्हणताय? लफडं ह्या एका शब्दामुळे बाईच्या आयुष्यावर काय परिणाम होऊ शकतो याची कल्पना तरी आहे का तुम्हाला? आणि कोणाचं ऐकताय तुम्ही? कोणावर विश्वास ठेवताय? ह्या नालायक माणसावर? ह्याच्यामुळे वर्षाताईंना किती त्रास झाला याची कल्पना आहे तुम्हाला? खूप त्रासातून गेल्यात त्या. मारायचा हा माणूस तिला. हे बघा, त्या बाईला ना ह्या माणसामुळे आयुष्य नकोसं झालं होतं. मला थोडं बोलू नाही, माझं ऐका तुम्ही. तुम्ही ते काय फोटो दाखवले, व्हिडिओ दाखवून बाईवर तुम्ही आरोप करू शकता असं वाटतंय तुम्हाला? थोडी तरी माणुसकी दाखवा. माणुसकी ना त्या नंदूदादांनी दाखवली. वर्षाताईंना आधार द्यायला आलेत ते. तुमचं काय? तुमच्यामुळे वर्षाताईंना पायरी चढावी लागली कोर्टाची. आनंदी, इथे काही बोलायचं नसतं. सी यू नेक्स्ट टाइम.